फ्रेंड्स, आज मी करणार आहे वांगा जरा वेगळ्या पद्धतीने। थोड्याशा हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, तीळ कांदा भाजून घेतला, डाळ व पत्ता लसूण आणि थोडीशी शेंगदाणे आणि वांगे 4-5 कापून घेतले आहे। हे सगळं आता मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून। हे सगळं मी तेलात टाकलेलं आहे। आता याला छान परतून द्यायचं आहे। याच्यात टाकून आपण थोडंसं धना पावडर, प्रवीण मसाला, सुहाना मसाला हे आपण टाकून घेणार आहोत। त्यामध्ये याला परतून घेणार आहोत। थोडंसं तेल सोडू तर असं परतून द्यायचं। आता तेल सोडू लागला मसाला। त्याच्यामध्ये वांगे टाकायचे, वांग्याला सुद्धा थोडा वेळ परतून द्यायचं। खूप छान परतले आहे। याच्यात आता थोडंसं पाणी टाकत आहे मी, थोडंसं रस्सा करायचा। कसं आहे ना, काही लोकांना शेंगदाण्याची भाजी आवडत नाही खूप शेंगदाणे टाकल्याची, त्यामुळे अशी भाजी करू शकता तुम्ही। सोपी पद्धत आहे। खूप छानपैकी झाली आहे। आता ही भाजी शिजली आहे छान, एकदम खायला पण एकदम टेस्टी, एकदम सोप्या पद्धतीनं आणि पटकन होत आहे। रेसिपी पूर्ण झाली आहे। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।